गेल्या काही दिवसांपासून सांगोला तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये काही ड्रोन गिरट्या घालताना दिसत आहेत आणि अशा पद्धतीच्या ड्रोनच्या फिरण्यामुळे सांगोला तालुक्यामध्ये एक भयभीत वातावरण नागरिकांमध्ये तयार झालं आणि त्यामुळे बऱ्याच नागरिकांनी गेल्या दोन चार दिवसापासून आबांना फोन करून याबाबतीत तक्रार केल्या आणि याची सखोल चौकशी व्हावी आणि हे जे काही चालू आहे याबाबत जे भीतीचं वातावरण चोऱ्यांचं वगैरे जे निर्माण झालेलं आहे हे कुठेतरी थांबावं यासाठी बऱ्याच नागरिकांनी आबांना ज्यावेळी फोन केला त्यावेळेस आदरणीय आबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आदेशावरून आज आम्ही दिनांक 6 सप्टेंबर रोजी हे सगळी पूर्ण माहिती घेऊन लेखी पत्राद्वारे आम्ही PI साहेब तसंच तहसीलदार साहेब यांना भेटून आज हे निवेदन दिलं की हे जे ड्रोन फिरतायत सध्या याच्याबद्दल सखोल चौकशी व्हावी आणि ह्याचा प्रॉपर असा ऑफिशियल खुलासा आम्हाला लवकरात लवकर मिळावा, कारण ह्याने जे लोक भयभीत झालेले आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजेत। त्यामुळे आज तहसीलदार साहेब तसंच PI साहेब यांना आम्ही भेटून त्या पद्धतीचे निवेदन दिले आणि त्यांनी असं सांगितले की या बाबतीत आपण घाबरण्याची गरज नाही आणि जे काही माहिती असेल ते आम्ही 1-2 दिवसांमध्ये तातडीनं सगळी सखोल चौकशी करून आपल्या सर्वांना एक ऑफिशियल स्टेटमेंट तुम्हाला लवकरात लवकर कळवतो असं त्यांनी आम्हाला एक शब्द दिला आहे। परंतु तरीसुद्धा आम्ही त्यांना एक सांगितलं की या आपण निवेदनाद्वारे लोकांमध्ये जी काही भयभीतपणा झालेला आहे ज्यामुळे नागरिक घाबरलेले आहेत हे लवकरात लवकर चौकशी करून आपल्याद्वारे एक स्टेटमेंट ऑफिशियल स्टेटमेंट नागरिकांमध्ये प्रसारित व्हावं की जेणेकरून सांगोला तालुक्यातला जो नागरिक आहे तो भयमुक्त व्हावा, एवढीच इथं त्यांना सांगून निर्देशन देऊन आम्ही तिथून आत्ता आलेलो आहोत। आणि या बाबतीत आदरणीय आबांच्या नेतृत्वाखाली या आत्ता सध्या दोन्ही ठिकाणी पोलीस निरीक्षक तसेच तहसीलदार या दोन्ही डिपार्टमेंटला आपण निवेदन दिलेले आहेत। तरीच नागरिकांना विनंती करतो की आपण भयभीत न होता जे काही परिस्थिती आहेत त्यांना आपण सामोरे जावे। लवकरात लवकर आपल्याला या ज्या गोष्टी घडत आहेत याबाबतीत सविस्तर माहिती आपल्याला शासकीय अधिकाऱ्यांकडून मिळेल। धन्यवाद।